केले आहेत। आणि हे बघा व्यापारी वर्गाने जो व्यापाऱ्यांनी माल घेतला 10 रुपये किलोने घेतला आहे फक्त, आणि 10 रुपये किलोने घेतल्यानंतर त्यांनी काय केले, जे चांगला माल होता तो उचलून घेऊन गेले। आणि हे बघा हे खराब म्हणून त्यांनी जागेवर माल ठेवलेला आहे। हे एकदम ओरिजिनल माल आहे, तुम्ही पाहू शकता। ही मोसंबी एकदम चांगली असताना त्यांनी मोसंबी घेऊनच गेली नाही। हे बघा किती एकदम चांगला माल आहे, कुठं खराब नाही आहे। पण त्यांनी काय केलं आहे, त्यातला चांगला माल घेऊन जाऊन हे खराब म्हणून त्यांनी जागेवर ठेवला आहे। फक्त 10 रुपये किलो घेऊन गेले आहेत ही मोसंबी। आणि या शेतकऱ्यांनी कोणाकडं बघायचं आहे, त्याला एक वर्ष मेहनत घ्यावी लागते, त्याला टायमाला पाणी द्यावं लागतं। अवेळी संध्याकाळी दिवसा त्यांना हे पाण्याचं संगोपन करावं लागतं। आणि हे शेतकऱ्याचं नुकसान पाहू शकता तुम्ही। हे व्यापारी जर असं शेतकऱ्याला फसवणार असतील तर मग शेतकऱ्याने फळबाग लागवड करायची की नाही करायची? सरकार अनुदान देत नाही। हे प्रत्येक शेतकऱ्याचं असं नुकसान जर झालं तर मोसंबी लागवड लवकरच बंद होईल। बघा पाहू शकता तुम्ही, हे व्यापारी वर्ग असं शेतकऱ्याचे नुकसान करत असते। हे इतका माल ते टाकून गेले आहे जागेवर, बघा तुम्ही पाहू शकता। हे पूर्ण झाडाखाली मोसंबी त्यांनी तोडली आणि ह्याच्यातला चांगला माल ते घेऊन गेले आहेत। हे बघा पाहू शकता तुम्ही। आता शेतकऱ्यांनी कशाची लागवड करावी ही शेतकऱ्याच चिंतित पडलेला आहे। मोसंबी लागवड केली त्यांनी, इतक्या कष्टाने झाडे इतके मोठाले केलेत, आणि त्यानंतर जर तुम्ही शेतकऱ्याला असं फसवणूक करणार असाल तर मग ते शेतकऱ्यांनी झाड तोडण्याशिवाय पर्याय काही राहिलेला नाही। हे सगळं माल त्यांनी खूप नुकसान केलेलं आहे शेतकऱ्याचे। मी मुद्दाम या